सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत आपण अपेक्षित अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी अध्ययनाचे विविध स्तर बघत आहोत। या अध्ययनाच्या विविध स्तरापैकी आज मी तुम्हाला जो अध्ययनाचा स्तर सांगणार आहे आणि त्यासाठी जी कृती घेऊन आलेली आहे त्याचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देणार आहे की ती कृती कशी घ्यावी। आता अध्ययनाचा जो स्तर आहे तो काय म्हणतो तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। आता अपरिचित मजकुरातील शब्द मुलांना वाचता येणं गरजेचं आहे। आता अपरिचित मजकूर कुठे सापडणार आहे आपल्याला? आपल्याकडे गोष्टींची पुस्तके आहे, किशोर मासिके आहे, वर्तमानपत्र आहेत, उतारे आहेत, आपल्या साहित्य पेटीतील या बऱ्याच साहित्याचा उपयोग आपण अपरिचित उतार्यासाठी किंवा शब्दांसाठी करू शकतो। मग आता हे वाचता येण्यासाठी मुलांना छोटे शब्द वाचता येणं खूप गरजेचं आहे। मग वाचन त्यांचं विकसित करण्यासाठी आपण विविध कृती घेत आहोत। त्यातलीच आज मी तुम्हाला जी कृती सांगणार आहे शब्द डोंगर, ती कशी घ्यावी विद्यार्थ्यांसोबत याची थोडक्यात माहिती देणार आहे। आता शब्द डोंगर हा शब्द म्हटल्याबरोबरच आपल्याला लक्षात येतं की डोंगर। मग मुलांना विचारूया डोंगर कसा असतो रे? मग मुलं सांगतील डोंगर। मग ते मुलांनी जे सांगितलं ते डोंगराचं जे चित्र आहे चित्र रूपात आपण फळ्यावर काढून घेऊया, कारण मुलांना डोंगर माहिती आहे। मग मुलांनी टीव्हीवर वगैरे जसा बघितला असेल पिरॅमिड, किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा पिरॅमिडचं चित्र मुलांना दाखवू शकतो। डोंगर आणि पिरॅमिड हे दोनही सारखे असतात। मग जो आपण फळ्यावर पिरॅमिड काढलेला आहे तो कसा आपण शब्दाच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपला डोंगर कसा वाढवत जाणार आहोत हे सांगत जायचं आहे मुलांना। आता यामध्ये मुलांची सर्जनशीलता विकसित होणार आहे। तर ती कशी? कारण त्यांना शब्द वाढवत जायचे आहे। आता शब्द डोंगर जो आहे तो आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो। आता पहिला जो आहे की एका शब्दामध्ये अक्षर वाढवत जाऊन शब्द डोंगर तयार करणे, आणि दुसरा जो आहे तो एक शब्द घेऊन त्याच्याशीच रिलेटेड आणि तो शब्द प्रत्येक वाक्यात येणं अपेक्षित आहे, आणि अशा प्रकारे आपण डोंगर करत जाणार आहोत। तर आता जो पहिला बघणार आहोत आपण की एका शब्दामध्ये पुढे अक्षर वाढवत जाणे, ते करत असताना आपल्याला एक छोटा साधा शब्द घ्यायचा आहे, कारण मुलांना विचार करावा लागणार आहे। त्या शब्दाच्या पुढे जो शब्द येणार आहे तो अर्थपूर्ण असणार आहे। आता मुलांच्या सगळ्यांचा परिचयाचा शब्द जो आहे तो सर, कारण मुलांना सर अगदी जवळचे असतात। मग सर शब्द घेतलाय, मग सरच्या पुढे आता मला एक अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। मग मी मुलांना विचारणार आहे की सांगा आता इथे कुठलं अक्षर घेऊ मी की हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे। समजा मुलांनी सांगितलं सर आणि का, मग सर का हा एक नवीन शब्द तयार झाला। मागचे जे शब्द होतं त्याला आपण अक्षर जोडला आणि नवीन शब्द तयार केला आहे सर का। आता त्याच्या पुढे जाऊया आपण। आता सरका जो शब्द आहे त्या सरका शब्दाला परत आपण एक नवीन अक्षर जोडणार आहोत, र म्हणजे सरकार असा अर्थपूर्ण, म्हणजे सरचा पण अर्थ आहे, सरकारचा पण अर्थ आहे आणि सरकारचा पण अर्थ आहे। अशा प्रकारे आपला हा शब्दांचा डोंगर तयार होणार आहे, म्हणजे अक्षरांपासून नवीन नवीन शब्द तयार होणार आहे आणि तो डोंगर तयार होणार आहे। तसाच जो दुसरा डोंगर आहे आपला तो आहे शब्दांचा डोंगर। तो कसा असणार आहे तर एक शब्द आपण मुलांकडून काढून घेणार आहोत। समजा नदी शब्द घेतला, तो नदी शब्द मी चित्ररूपात जो पिरॅमिड काढलेला आहे, डोंगर काढलेला आहे फळ्यावर, तिथे मी सर्वप्रथम नदी लिहिणार आहे। मुलांना माहिती आहे की डोंगर वरून खाली येतं, तर मी सर्वप्रथम नदी लिहिणार आहे। मग नदी मला अपेक्षित आहे की नदी प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात आली पाहिजे। मग नदी, मग मुलं सांगतील ही नदी, तिसरं वाक्य बनेल आपलं ही नदी वाहते, चौथं वाक्य बनणार आहे ही नदी डोंगरातून वाहते, मग 5वं वाक्य बनणार आहे ही नदी डोंगरातून खळाखळा वाहते। अशा प्रकारे आपला हा जो आहे शब्द डोंगर तयार होणार आहे। यामुळे काय होणार आहे, एका शब्दापासून मुलं जी आहेत आपली नवीन नवीन वाक्य तयार करणार आहे, आणि या सगळ्या जो तयार झालेला आपला शब्द डोंगर आहे तो आपण मोठ्या आवाजात स्पष्ट उच्चारांसह वाचन करून घेणार आहोत। कारण मुलांनी हे सगळे जे वाक्य आहे ते मुलांनी सांगितलेले आहे, आपण ते लिहिलेले आहेत फळ्यावर पिरॅमिडच्या स्वरूपात शब्द डोंगर तयार केलेला आहे, आणि आपली मुलं जी आहे ती वाचणार आहे। सोपे सोपे शब्द घेऊन आपण शब्द डोंगर तयार केलेला आहे। आता ही शब्द डोंगर कृती घेतल्यामुळे काय होणार आहे तर मुलांची सर्जनशीलता जी आहे ती विकसित होणार आहे। ते थोडासा तर्क लावणार आहे आणि मनोरंजक पद्धतीने त्यांना शिकता येणार आहे। अशा प्रकारे आपण आपल्या मुलांसोबत शब्द डोंगर ही कृती घेऊया। धन्यवाद।